नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कृषी मंत्र्याचे मोठे आव्हान, पीक विम्याचं संरक्षण उचला. हो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. या 2 दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील लहान मोठे असे जवळपास सर्वच जलाशय तुटुंब भरून नदी नाले खळखळून वाहत आहे. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याचा आनंद असला तरी खरीप हंगामातील पिके मात्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सांगण्यात आलं आहे. तर काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीच्या निकषापेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करावेत व नियमाप्रमाणे मदतीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेस असे निर्देश जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहून आपल्या खरीप पिकांचे झालेले नुकसान विमा कंपनीस तातडीने निर्धारित वेळेत कळवावे, जेणेकरून आपल्या पिकांना विम्याचेही संरक्षण मिळेल, असं या ठिकाणी कृषी मंत्र्याचे आवाहन आहे. तर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास काही नद्या व जलाशय धोक्याची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहावे. पुराचा धोका उद्भवू शकणाऱ्या नद्यांच्या नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.